हे मागं जे दिसते ते आहे संत मुक्ताबाई मंदिर, मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव या ठिकाणी आज येण्याचा योग आला आणि मुक्ताबाईच्या दर्शनाचा योग आला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई या ठिकाणी आल्या होत्या आणि मुक्ताबाईचं महानिर्वाण याच ठिकाणी झालं आणि म्हणून या ठिकाणी मुक्ताबाईचं अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मेहून या ठिकाणी सुद्धा एक मंदिर आहे आणि मुक्ताईनगर या ठिकाणी सुद्धा मंदिर आहे. आज आलो मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई यांच्या मंदिरामध्ये आणि आज ओंकारेश्वरून सकाळी निघालो होतो. देवी मंदिराचा परिसर बघा कसा अतिशय सुंदर असा परिसर आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर अशी झाडाची लागवड केलेली आहे. निसर्गरम्य असा परिसर आहे आणि अतिशय सुंदर असं आहे त्यामध्ये असलेलं मंदिर. हे मंदिराच्या डाव्या बाजूनं बघा भक्तांची दर्शनासाठी रांग या ठिकाणी लागलेली असते आणि हा विस्तृत परिसरात पसरलेलं आहे. हे नारळाची झाडं आणि इतर सावलीची झाडं, अतिशय सुंदर असा नयनरम्य असा परिसर आहे. या ठिकाणी आज होईल आता स्वयंपाक. आज ओंकारेश्वरला सकाळी दर्शन केलं, रात्री दर्शन केलं आणि आज सकाळी महेश्वर या ठिकाणी जाऊन अहिल्या फोर्ट आणि राजराजेश्वर मंदिर या ठिकाणी दर्शन केलं. 12 वाजता निघालो आणि आता पोहोचलो मुक्ताईनगरला. मुक्ताईनगरला हे मुक्ताई देवस्थान आहे. सकाळी संत गजानन महाराज शेगाव मठामध्ये उपमा, पोहे, चहा असा नाश्ता करून निघालो होतो आणि आता पोहोचलो मुक्ताईनगरला. मुक्ताईनगर संस्थानच्या मंदिराच्या आवारात आता स्वयंपाक चालू आहे. आम्ही जेव्हा प्रवास करतो तेव्हा आम्ही हॉटेलवर जेवणाचं सहसा टाळतो, कारण हॉटेलचं सगळं स्पायसी जेवण असते, मसाले असतात, मक्याच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या पोळ्या असतात आणि म्हणून आम्ही आमचं घरगुती जेवण सोबत असते. सगळं सोबत असते आमच्या. हे बघा हे कांदे, हे लसण आहे, कांदे लसण हे सोबत असते. हे टमाटे आता घेतले कुठं मुक्ताईनगरला बाजारात येता येता हे टमाटे घेतले. बघा टमाटे दाखवतो तुम्हाला. म्हणजे अशी घरगुती घरच्यासारखी भाजी बनली पाहिजे असा आमचा साधा प्रयत्न असतो. त्याच्यानंतर ही पिठाची थैली आहे आणि पीठ घरचं आणलेलं आहे. हे पीठ मळण्यासाठी, उंडा तयार करण्यासाठी हे छोटे ताट सोबत असते. त्याच्यानंतर पाण्याची 10 लिटरची कॅन गाडीत भरेल असते. ही तेलाची बॉटल आहे, हे घरचं तेल आहे, हे घरचं तेल सुद्धा सोबत असते. आणि पाणी वगैरे प्यायचं असले तर हे ग्लास आहेत. हा तवा आहे पोळ्या करण्यासाठी आणि हा आता संभार आणला. हे गावातून येता येता हा संभार सुद्धा आणला. हे आमचे चाचा सोबत, यांना मेथीची भाजीची फार आवड आहे. हे मेथीची भाजी आता गावातून आणल्या जोड्या ताजी. असं सगळं सोबत ठेवावं लागते. हे बेलना आहे, हे प्लेट आहे, हे ताट आहे, हे ग्लास जेव्हा पाणी पिण्यासाठी, पुन्हा ते प्लेट आहेत, ते प्लेट पाहू दे. अशा सोबतच्या 6 प्लेट आमच्या सोबत नेहमी असतात. हे तांदूळ जर कधी भात घालायचं काम पडलं तर हे लगांचे चांगले तांदूळ सोबत गाडीत असतात. काम पडो न पडो, म्हणजे भूक असो नसो पण शिदोरी सोबत असावी तसं आमच्या सोबत असते. टमाटा बेसन चालू आहे. इकडे आता उंडा तयार झाला की पोळ्या होतील. तर त्या पोळ्याच्या अगोदर आता तुम्हाला गॅस दाखवतो आमचा. गाडी मागे डिक्कीमध्ये हा छोटा गॅस बसतो. हे सर्व सामान जे आहे स्वयंपाकाचं हे एका थैलीत, छोटे थैलीत, पाण्याचे कॅन सुद्धा मागं टाकायचं. कोणत्याही संस्थांवर किंवा चांगली जागा मिळेल किंवा चांगलं झाड, सावली, पाणी अशी जागा असेल त्या ठिकाणी आम्ही हे गाडी लावायची, सामान काढायचं आणि स्वयंपाक करायचा. याच्यामध्ये आपल्याला 2-3 फायदे होतात. घरगुती गव्हाच्या पिठाचं जेवण, तेल घरगुती आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं एक. आणि दुसरी गोष्ट, हॉटेलवर आज महागाई खूप झालेली आहे. साध्या भाजी घेतली तर 220, 250. तर अशी एकंदर आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं असं आमचं जेवणाचं नियोजन असते. जे कोणी जास्त प्रवास करत असतील त्यांनी असं छोटं एक स्वयंपाकाचा सेटअप सोबत ठेवायला हरकत नाही. भारत गॅस आहे, भारत गॅस गाडीत असतो आणि छोटीशी शेगडी आहे. ही गॅस काढायचा, याला हे लावलं की शेगडी वापरायची. याच्यात 5 किलो गॅस बसतो आणि एकदा भरून आणल्यानंतर साधारणतः 4-5 ट्रिप साठी हा कामी येतो.
आमचा जो स्वयंपाक असतो तो आम्ही दिवसातून एक वेळ स्वयंपाक करतो. सकाळी नाश्ता वगैरे बाहेर जिथं चांगला भेटेल तिथं किंवा संस्थांमध्ये किंवा एखादे चांगले हॉटेल पाहून त्या ठिकाणी सकाळचा नाश्ता, मग दुपारी 1-2 वाजता किंवा 3 वाजतापर्यंत मग स्वयंपाक होतो. आता एक भाजी तयार झाली की गरम गरम पोळ्या इकडे तयार व्हायला सुरुवात होते. लगेच दोघांनी जेवायचं, दोघा तिघांना. त्याच्यानंतर मग जे करणारे जे आहेत ते पोळ्या तोपर्यंत होतात, नंतर जेवतात. तर असं आहे. आता चहाची व्यवस्था कशी काय, पण बाहेर हॉटेलवर चहा पितो तर चहा आपल्याला चांगला चहा मिळत नाही. पुन्हा जास्त कधी जास्त गोड करतात, कधी साखर टाकत नाहीत. त्याच्यामुळे चहाचं सुद्धा सामान आमच्या अगदी सोबत असतं. जिथं आता चहा करायची इच्छा झाली त्याच्या अगोदरच आम्ही दुधाची 1 लिटरचं पाकिट घ्यायचं. त्याच्यानंतर मग हा एवढा गॅस आणि शेगडी काढली की बस, एवढं काढलं की फक्त चहाचं वेगळं. त्यासाठी त्याच्यामध्ये डब्बी पण ठेवलेली असते. म्हणजे स्वयंपाकाचं काढायचं त्याच्यातली आगपेटी त्याच्यात असते आणि याच्यातली आगपेटी याच्यात असते. ही चहा गाळासाठी चाळणी ज्याच्यात गाळायचा ते हा मग आहे. आणि घरात त्याच्यानंतर हे छोटे कप असतात चहाचे, हे सुद्धा हे पाकिटाच्या पाकिट याच्यात असतात. हे साखर, पत्ती, मसाला, चहा मसाला हे असं सगळं सेटअप ठेवलेला असतो. जेव्हा प्रवासाला निघायचं तेव्हा फक्त गाडीत टाकायचं. जर साखर संपली तर ती साखर फक्त त्याच्यात टाकायची आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. असा एकंदर आमचा हा सेटअप आहे. तर हे प्रवासामध्ये जेव्हा बाहेर जातो तर असं आपलं घरगुती आपण जर जेवण केलं तर आपल्याला कोणताही त्रास होत नाही, आजार होत नाही, अजीर्णपणा होत नाही. असं सगळं नियोजन असते. या जेवणाचा स्वयंपाकाचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या चॅनलचं नाव आहे भारत परिक्रमा आणि संपूर्ण भारतभर फिरतो, महाराष्ट्रभर फिरतो. त्याच्यामध्ये ही जी ट्रिक आहे ही आम्हाला नेहमी कामी येते. तर चला, धन्यवाद. तात्या, बरोबर झालं का? नंबर 1 असं आहे. धन्यवाद. हे बघा, आता चालू आहे पिठलं करणे. पिठलं म्हणजे प्रवासात लवकरात लवकर होणारी भाजी. आता झालंय असं जवळपास. आता बघा, हे असं करतात पिठलं. हे मराठवाड्यातला खास आयटम आहे पिठलं. तात्या, कसं काय झालं भाजी? चांगली झाली का? आवडली ना? हो, भरपूर जेवा. हे आता इथं मुक्ताईनगरला श्रीखंड घेतलं, सरस्वती ड्रायफ्रूट मिक्स 150 रुपयाचं अर्धा किलो असं हे श्रीखंड घेतलं. घरगुती गरम गरम पोळ्या. आता जेवण चालू आहे. चांगली भाजी झाली का रे? असा आमच्या प्रवासात सगळ्या जेवणाचा बेत असतो. थोड्या 1-1.5 तास लागतो. जेवण सुरुवात पासून संपूर्ण आटपेपर्यंत 1.5 तासात 6 जणांचं 7 जणांचं जेवण आपण व्यवस्थित करू शकतो. मुक्ताईच्या परिसरामध्ये मुक्ताईचं मंदिर बाजूला, इकडे पाणी बाजूला, हे पाण्याची नळाची धार चालू आहे या बाजूला आणि निसर्गरम्य वातावरणात आता जेवण चालू आहे. तात्या, संध्याकाळचा वेळ झालेली आहे. आता थोड्या वेळात आरती सुरू होईल. जेवण झाल्याच्या नंतर आरती होईल. चला, धन्यवाद.